नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनो, पावसाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आता पुढील काही तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याची माहिती समोर येत आहे। काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। काही ठिकाणी नदी नाले भरून वाहण्याची शक्यता आहे, तर काही भागांवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे। मिळालेल्या माहितीनुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। या वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। सध्या काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण दिसले तरी पुढील काही तासांमध्ये अचानक काळे ढग तयार होऊन जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते। हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे। तसेच हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पुढील काही तासांमध्ये काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यासोबतच वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। काही ठिकाणी वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढू शकतो। यामुळे घराचे पत्रे उडण्याची शक्यता, जुने आणि कमकुवत झाडे पडण्याचा धोका, जुन्या घराच्या भिंतीचे नुकसान होण्याची शक्यता अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मित्रांनो, कदाचित सध्या तुमच्या परिसरामध्ये फक्त आभाळ आलेले दिसत असेल, मात्र पुढील 2 ते 3 तासांमध्ये अचानक काळे ढग तयार होऊन जोरदार पाऊस सुरू होऊ शकतो। काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। ज्या भागांमध्ये पेरणी पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, मात्र काही भागांमध्ये अति पावसामुळे पिकांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून काही भागांसाठी रेड अलर्ट तर काही भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। आजपासून पुढील काही दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। काल ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला होता त्या भागांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। आता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोणत्या भागात वादळी वारे आणि विजांचा धोका आहे, तसेच शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सॅटेलाइटच्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढगाची हालचाल होत असल्याचे सांगण्यात येत आहे। मुंबईच्या दिशेने मोठ्या आकाराने काळे ढग पुढे सरकत असल्याची माहिती समोर आली आहे। या ढगाची लांबी मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असल्याचे सांगण्यात आले आहे। हे ढग महाराष्ट्रातील विविध भागांकडे वेगाने सरकत आहे। त्यामुळे पुढील काही तासांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मित्रांनो, पावसासोबतच काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडाचा धोका देखील सांगण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, कारण सध्या अनेक भागांमध्ये पेरणी पूर्ण झालेली आहे। नवीन आलेल्या पिकांना अति पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। हवामान विभागाकडून नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पावसाच्या काळात विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका, पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळा, नदी नाले आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळा, कमकुवत किंवा जुने घर असल्यास सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा, आपल्या जनावरांची आणि पाळीव प्राण्याची काळजी घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत। मित्रांनो, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, कारण पावसासोबतच वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपट्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मागील काही दिवसांमध्ये देखील हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला होता, मात्र काही नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या अंदाजाकडे दुर्लक्ष केले होते। त्यामुळे अचानक काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आणि रस्त्यावर पाणी साचले, नदी नाले भरून वाहिले, तसेच काही ठिकाणी नागरिकांची मोठी अडचण झाली। त्यामुळे यावेळी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, सॅटेलाइटच्या माहितीनुसार मोठ्या आकाराची ढगांची साखळी महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे सांगण्यात आले आहे। या ढगामुळे पुढील काही तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अचानक वाढू शकतो। सध्या वातावरणात फक्त ढगाळ स्थिती दिसत असली तरी काही वेळातच काळे ढग दाटून जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घ्यावी, विशेषतः शेतामध्ये पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागाकडे लक्ष द्यावे, पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, वादळी वातावरणात बाहेर जाणे टाळावे। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे।
तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील कोणत्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे? मित्रांनो, आता आपण पाहूया महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान अंदाजानुसार मराठवाडा, पश्चिम मध्य महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकणातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सर्वप्रथम मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढू शकतो. ज्या नागरिकांची घरे जुनी किंवा कमकुवत आहेत, तसेच ज्यांच्या घरी स्थिती चांगली नाही, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच परिसरातील जुनी आणि धोकादायक झाडांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता पश्चिम मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी हा काळ महत्वाचा आहे, कारण अनेक ठिकाणी पेरणी झालेली आहे आणि काही भागांमध्ये नवीन पिके उभे आहेत. अति पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः केळी आणि इतर पिकांवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता सांगण्यात आली आहे. विदर्भ आणि खानदेश भागाकडे पाहिले तर बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव आणि धुळे या भागामध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचा प्रभाव देखील जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मित्रांनो, सध्या पावसाचे वातावरण पुन्हा सक्रिय झाले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरणीय बदलामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. पावसाच्या काळात विशेषतः विजांचा धोका असतो. त्यामुळे विजा चमकत असतील तर झाडाखाली उभे राहू नका. मोकळ्या मैदानात थांबणे टाळा. पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळा. सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे काही नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याची प्रयत्न करावा. आता पुढे आपण पाहणार आहोत की कोकणातील कोणते जिल्हे सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात, कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका सांगण्यात आला आहे आणि हवामान विभागाने दिलेला अंतिम महत्वाचा इशारा काय आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया कोकण आणि इतर भागांमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भागांमध्ये नदी नाल्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड तसेच साताऱ्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता देखील सांगण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मित्रांनो, बीड, जालना आणि नांदेड या भागांमध्ये आधीच पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पुढील काही भागांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. हवामान विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की पावसाच्या काळात शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आपल्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घ्यावी. तसेच जनावरे आणि पाळीव प्राण्यांची देखील काळजी घ्यावी. मित्रांनो, पावसाचा अंदाज हा प्रत्येक भागासाठी वेगळा असू शकतो. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होऊ शकतो, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या परिसरातील स्थानिक हवामान परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांसाठी देखील हा काळ महत्वाचा आहे. जर शेतीमध्ये महत्वाचे कामे करायची असतील तर अनुभवी व्यक्तींचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. कारण अचानक होणारा जोरदार पाऊस आणि वादळी वातावरण यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते. मित्रांनो, पुढील काही तास महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी महत्वाचे आहेत. काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे आणि सावधान राहणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये होणाऱ्या पावसाची शक्यता आणि हवामान परिस्थिती माहिती पाहिली. आता या परिस्थितीमध्ये नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत महत्वाच्या सूचना पाहूया. सर्वप्रथम शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचे आहे की पावसाचा अंदाज हा प्रत्येक भागासाठी वेगळा असू शकतो. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असू शकतो,
तर काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन शेतीची कामे करावीत. जर तुमच्या भागांमध्ये वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता असेल तर शेतातील कामे करताना काळजी घ्या. विजांचा कडकडाट होत असेल तर सुरक्षित ठिकाणी थांबा. पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. नदी नाले जवळ जाणे टाळा. अशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, ज्या भागांमध्ये पेरणी झालेली आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी पिकाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अति पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच नागरिकांनी आपल्या घराची देखील काळजी घ्यावी. जुनी किंवा कमकुवत घरे असतील तर सतर्क राहा. वादळी वारे असल्यास घराच्या आसपास असलेल्या धोकादायक वस्तूकडे लक्ष द्या. मित्रांनो, हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान माहितीकडे लक्ष द्या. मागील काही दिवसांमध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाले भरून वाहिले, रस्त्यावर पाणी साचले आणि नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे यावेळी कोणतीही जोखीम न घेता सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागांमध्ये जर पावसाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्या. कारण एका जिल्ह्यात पाऊस जास्त असू शकतो तर दुसऱ्या जिल्ह्यात कमी असू शकतो. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता सर्वांनी सावध राहणे आवश्यक आहे. आजच्या या हवामान अपडेटमध्ये आपण पाहिले महाराष्ट्रातील पावसाची सध्याची स्थिती, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले वातावरण, कोणत्या भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे, शेतकरी आणि नागरिकांनी घ्यायची काळजी. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आणि गरजू नागरिकांपर्यंत शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.